मराठी व हिंदी या दोन्ही मनोरंजन सृष्टीत आपलं नाणं खणखणीत वाजवत प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे अभिनेते म्हणजे दिवंगत अभिनेते अतुल परचुरे। आजही त्यांच्या कलाकृती प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत आणि पुढेही राहतील। अतुल परचुरे यांचं लहानपण दादर मध्ये गेलं। लहानपणापासूनच त्यांना क्रिकेटची प्रचंड आवड होती। मित्रांसह ते नेहमीच क्रिकेट खेळायचे। खरं तर त्यांना अभिनेता नाही तर क्रिकेटर व्हायचं स्वप्न होतं। पण काही काळानंतर त्यांना जाणवलं की या क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर खूप मेहनत घ्यावी लागेल आणि ती ते घेऊ शकणार नाहीत। त्यामुळे क्रिकेटचं स्वप्न बाजूला ठेवलं। अभ्यासातही त्यांची फारशी आवड नव्हती, पण एक गोष्ट मात्र त्यांना कायम आवडायची, ती म्हणजे अभिनय। शालेय नाट्य स्पर्धांमध्ये ते नेहमी भाग घ्यायचे। चौथीत असतानाच त्यांनी पहिल्यांदा टेलिव्हिजनवर काम केलं आणि नंतर व्ही शांताराम यांच्या बालचित्रपटातही ते झळकले। यानंतर काही काळ त्यांनी बँकेत नोकरी केली, जवळपास 5 ते 6 वर्ष। पण नियतीने त्यांच्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवलं होतं। त्यांच्या आयुष्यात मोठं वळण आलं ते म्हणजे व्यक्ती आणि वल्ली या नाटकामुळे। या नाटकात त्यांनी साकारलेली पु ल देशपांडे ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहे। पण ही भूमिका त्यांना मिळाली कशी हे ऐकून तुम्ही थक्कच व्हाल। अतुल परचुरे यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, मी तरुण होतो तेव्हा माझं व्यक्तिमत्व आणि दिसणं थोडं पुलंसारखं होतं। त्यामुळे व्यक्ती आणि वल्लीच्या निर्मात्यांनी मला ही भूमिका देण्यापूर्वी थेट पु ल देशपांडेंनाच विचारलं, ही भूमिका अतुलला देता येईल का? आणि पुलंनी लगेचच हो म्हटलं। हे ऐकताच अतुल परचुरे यांनीही तत्काळ व्यक्ती आणि वल्लीसाठी होकार दिला आणि तेथून त्यांच्या अभिनय प्रवासाची खरी सुरुवात झाली। यानंतर त्यांनी सिनेमा, नाटक आणि मालिका या तीनही माध्यमातून उत्कृष्ट कामगिरी केली। विशेष म्हणजे त्यांनी शाहरुख खानची पहिली निर्मिती असलेला दिल है हिंदुस्तानी या हिंदी चित्रपटातही भूमिका साकारली। परंतु पुढे त्यांनी कर्करोगाशी कठीण झुंज दिली। पहिली सर्जरी यशस्वी झाली नाही तरीही त्यांनी हिम्मत सोडली नाही। पण नशिबाने डाव पलटवला आणि 14 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला। आज त्यांच्या निधनाला 1 वर्ष पूर्ण झालंय, पण अतुल परचुरे यांच्या आठवणी, त्यांचा अभिनय, त्यांचं स्मितहास्य आजही प्रेक्षकांच्या मनात तितकंच जिवंत आहे। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला।